हनुमान जन्मोत्सव की हनुमान जयंती, यापैकी योग्य काय? नमस्कार, जयतु जयतु हिंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. हनुमान चिरंजीव असल्याने त्यांची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा करा, अशा आशयाची चौकट सध्या सगळीकडे प्रसारित होत आहे. त्याविषयीचेच हे स्पष्टीकरण. जयंती म्हणजे देवांचा जन्मदिवस. हनुमान ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे, म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या प्राप्तीसाठी मोठी झेप घेतली. रामायण काळात काही विशिष्ट उद्देशाने विशिष्ट कार्यासाठी हनुमान किंवा मारुती या नावाने ती शक्ती पुन्हा कार्यरत झाली. त्यामुळे हनुमान जयंती असे म्हणणेच योग्य राहील. जयंती या शब्दाचा संस्कृत अर्थ आहे जयम पुण्यम च कुरुते जयंतीमिति ताम विदुः, म्हणजे जे साजरे केल्याने जय आणि पुण्य मिळते त्याला जयंती म्हणतात. जयंती शब्दाचा वापर शास्त्र आणि पुराणांमध्येही आढळतो. म्हणजे जयंती शब्द हा शास्त्रशुद्ध आहे. रोहिणी सहिता कृष्ण मासे च श्रावणेष्टमी अर्धरात्रा दधश्चोर्ध्वं काय्यावी सदा भवेत जयंती नाम सा प्रोक्ता सर्व माप प्रणाशिती. हनुमान जयंती प्रमाणेच अन्य अनेक देवतांची देखील जयंती साजरी केली जाते. उदाहरणार्थ श्रीकृष्ण जयंती, दत्त जयंती, वामन जयंती, परशुराम जयंती, नरसिंह जयंती, व्यास जयंती, नारद जयंती इत्यादी. परशुराम हे देखील हनुमंताप्रमाणे चिरंजीवी आहेत आणि त्यांचीही आपण जयंती साजरी करतो. म्हणजेच जयंती शब्द सार्थक आणि व्याकरणदृष्ट्याही शुद्ध आहे आणि याच कारणामुळे आम्हास असे वाटते की हनुमान जयंती हाच शब्द प्रयोग करणे योग्य आहे. याविषयी आपले मत कमेंटमध्ये अवश्य मांडा. चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.